नागपूरमध्ये सोमवारी रात्री समाजकंटकांचा थैमान, रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड आणि संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण। नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर। नागपूरच्या एमआयडीसी परिसरातील इंदिरा माता नगर भागात रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी धुडगूस घातला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काही तरुण हातात लाठ्या काठ्या आणि शस्त्रे घेऊन अचानक परिसरात दाखल झाले। यावेळी त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या कार, दुचाकी आणि रिक्षांवर तोडफोड सुरू केली। वाहनांच्या काचा फोडत मोठा आवाज करत परिसरात दहशत निर्माण केली। काही नाही झालं। इथे 2 दिवसा पहिले जे मॅटर झालं होतं त्यांचाच राग काढला होता। त्यांना म्हटलं होतं की एका काकाजीने की दारू बंद करा तुम्ही, इथे काही हे तुमचं असं अवैध धंदा चालणार नाही। पण त्यांनी तोच राग पकडला, त्यांनी कंप्लेंट केली। त्या काकाजीच्या जीवेत हानी झाली होती त्या दिवशी त्यांना जीवेनं मारण्याची धमकी दिली आणि मारलं पण त्यांना जीवेनं। तोच राग त्यांनी आज आले त्यांच्या घरावर त्या काकाजीचा जानलेवा हमला झाला। त्या काकाजीने आज, त्यांचं नाव शंकर काळे आहे, त्या काकाजींना आज आपला जीव वाचून दुसऱ्याकडे आपल्याला त्यांचा जीव लपवा लागला। तर तोच राग त्यांनी आज पूर्ण वस्तीमध्ये काढला। तोच राग किती गाडी फुटली होती आज टोटली इथून पकडली तरी अंदाजे आपण सांगू शकतो 15 ते 20 गाड्या त्यांनी फोडल्या आहे। त्याच्यामध्ये 4-5 ॲटो आहे आणि 10-12 टू व्हीलर आहे आणि कोणाच्या घरावर हमला पण झाला। माझ्या गाडीचं नुकसान झालं हे, आणि हे टू व्हीलरचं माझी गाडी आहे, हे नुकसान झालं आहे। आणि माझ्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे लागले, फुटेज तुम्हाला मिळून जाईल। अर्धा ते 1 तास लावला यांनी यायला, इथे स्पॉटवर यायला त्यांनी अर्धा तास तर लावलाच त्यांनी। आता पीआयने आश्वासन दिलं आहे, पीएसआयने आश्वासन दिलं आहे, पण काय त्यांना आपण काय म्हणणार। ते आज म्हणतात कारवाई करू, उद्या आम्ही त्यांना कंप्लेंट केली तर त्यांना माहित होतं उद्या आमच्या जीवावर हानी आहे। घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। काही नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। माझा ऑटो रस्त्यावर उभा होता घराजवळ, हे चाकू काही हाकी घेऊन त्यांनी इकडून त्यांनी धावत गेले ना, ऑटो फोडत गेले। किती लोकांची गाडी फोडली इथे? 10 ते 20 लोकांचे फोडले। हा कोणता नगर आहे? इंदिरा माता नगर। हे कुठे येते? हिंगणा तहसील, नगर परिषद। पोलीस स्टेशन कोणते येते? एमआयडीसी। तुम्ही पोलीसला कॉल केला होता? हो। पोलीस किती घंट्यामध्ये आली? अर्धा 1 घंट्यामध्ये आले। ठीक आहे, आता मांग काय? मग काय कारवाई पाहिजे। ठीक। माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। कार्ड देत होता आणि आमच्या घरासमोरची गाडी फोडली। माझ्या पतीला मागून काहीतरी घेऊन होता, हातामध्ये मारत होता आणि एक मुलगा मारून पण पडाला। का म्हणजे कुठचे लोक होते? वस्तीमधलेच लोक आहे। म्हणजे काय गुंडेपुरीचे? गुंडे आहे, दारू विकतात, गांजा विकतात, चरस विकते। खूप सारे लोक, माणसं कुठले कुठले जमा होते। आम्हाला खूप त्रास आहे त्यांचा। कोणाची का फोडला इथे? कुठून फोडणं चालू केलं? ते तिकडनं खालून फोडत आले। 15 लोकांची गाडी फोडली म्हणा। किती लोकांची गाडी फोडली? 15 ते 20 लोकांचे। या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे। यामध्ये आम्ही गँग तडीपार म्हणून 2 आरोपी आहेत। त्यापैकी एक बाका म्हणून, उर्फ बाका म्हणून नाव आहे त्याचं, तो एक आणि त्याचा मित्र, असे दोघेही अचानक शहरात आले आणि त्याची आई आणि तो एकटाच राहतो आणि त्याने अशा बऱ्याचशा गाड्या फोडलेल्या आहेत। या ठिकाणी आम्हाला माहिती मिळताच आम्ही आणि आमचा पूर्ण डीबी स्टाफ, API बनसोड, सयाम आणि पूर्ण डीबी स्टाफासह स्वतः मी या ठिकाणी हजर आहेत। या ठिकाणावरून सदर आरोपीचं लोकेशन घेऊन आम्ही रात्रीला नाकाबंदी करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याला शोध घेत आहोत। त्याला तात्काळ अटक करून आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि यानंतर समाजामध्ये किंवा या एरियामध्ये त्याची कुठल्याही प्रकारची दहशत यापुढे आम्ही सहन करून घेणार नाही आणि त्याच्यावर एवढी जबरदस्त कारवाई करू की यापुढे आयुष्यात कधी तो पुन्हा अशी कारवाई करू शकणार नाही। हे कॉलनी कोणती इथे तोडफोड झाली? शारदानगरचा हा एक मजूर वर्गाचा रहिवास एरिया आहे। यामध्ये सर्व काम करणारे मजूर वगैरे राहतात। या एरियामध्ये त्याचं घर आहे, त्याच्या आईसोबत राहतो आणि या एरियामध्येच तो तडीपार आपण केल्यामुळे तो कधी नव्हत येत असतो आणि तो आल्यानंतर आपल्याला जेव्हा पकडलेला आहे त्यावेळेस त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि आज आम्हाला अशी तक्रार भेटली की असं कारवाई त्याने अशी तोडफोड केलेली आहे। तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनचा स्टाफसह आम्ही स्वतः हजर आहोत आणि त्याच्यावर एक व्यवस्थित अशी कारवाई करू की पुन्हा अशी दहशत ह्या नागपूर शहरामध्ये, या एरियामध्ये पसरणार नाही, याची आम्ही एमआयडीसी पोलीस सर्व नागरिकांना एक शाश्वती देतो।
इथे पुरा बंदोबस्त लावला पोलीस पूर्ण बंदोबस्त आहे. आम्ही स्वतः हजर आहोत आणि आमचा स्टाफ इथे वेळोवेळी व्हिजिट करतील. लोकांना काय एक आव्हान करजा म्हणजे असं इल्लीगल लोकांना आम्हाला अहवाल करतो की अशा पद्धतीनं जर इलिगल कोणी ॲक्टिव्हिटी करत असेल, अशा पद्धतीची कारवाई करताच आम्हाला तात्काळ 112वर कॉल करावा किंवा माझा नंबर मी स्वतः दिलेला आहे. त्यांनी डायरेक्ट मला कॉल केला, मी स्वतः माझ्या स्टाफसह हजर होईल. नागपूरमधील ही घटना शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.